नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेगर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे कोणत्या टॉपिकवरती असणार आहे. यस, आपण हम्पीला 2 महिन्याआधी जाऊन आलो होतो. मला वाटते त्याचे 3 का 4 व्हिडिओ अपलोड झालेले. जर तुम्ही तो पाहिला नसेल ते त्याची प्लेलिस्ट जी आहे ती वरती येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. अजूनही काही व्हिडिओ आहेत पण ते टाकता मला आले नाही कारण की थोडं फाईल करप्ट झाले होते, त्यामुळे मला ते करता नाही आलं. पण इन फ्युचरमध्ये तेही व्हिडिओ येतीलच. आणि आपली इन्स्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली मला कमेंट करून विचारत होती की तू कसं प्लॅनिंग केलंस किंवा बजेट किती होतं, स्टेज ऑप्शन काय, फूड कसं तू मॅनेज केलं. तर सर्व काही या व्हिडिओमध्ये असणार आहे. आणि अजून एक आणि खूप महत्त्वाचा प्रश्न, त्याचं उत्तर मी शेवटी देईलच की हम्पी का फिरावं. खूप लोक म्हणतात की काय नुसते मंदिर आहेत तिथे, त्या मंदिरामध्ये काय आहे बघण्यासारखं. तर ह्याबद्दल आपण बोलणार आहोत ह्याच व्हिडिओमध्ये. आपण जसं टॉपिक आपला पुढे जाईल आपण ह्याबद्दलही बोलणार आहोत. पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलात आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ मला, पण काही सेकंड लागतं तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजूनही केलं असेल करून घ्या. चला मग आपल्या टॉपिकवरती येऊ. पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे प्लॅनिंग. डिपेंड तुम्ही कुठं राहता. मी नवी मुंबईमध्ये राहतो. नवी मुंबई ते हम्पीचं अंतर आहे 700 किलोमीटर आहे, आणि ते करण्यासाठी आपल्याला 14 ते 15 तास लागतात. तर मी प्लॅनिंग असं केलं होतं की सकाळी अर्ली मॉर्निंग निघावं, म्हणजे आपण संध्याकाळ होण्याच्या आत आपण हम्पीमध्ये पोचावं. तर मी सकाळी 4:30 वाजता निघालो होतो. 4:30ला निघून मला वाटते 7 वाजता मी पोचलो. पण थोडं मला हॉटेल शोधण्यात थोडा वेळ गेला, कारण की आपण बजेटमध्ये चाललो होतो, त्यामुळे थोडासा वेळ गेला. मी 7:30 मला वाटतं 7:30च्या आसपास काहीतरी मी हॉटेलमध्ये होतो. नवी मुंबई ते हम्पीचे अंतर आहे 700 किलोमीटर आहे, आणि गुगल मॅप पण 14 ते 15 तास सांगतं तुम्हाला पोचण्यासाठी वेळ लागतं. आणि मी सुद्धा 15 का 16 तासामध्ये पोचलो, आणि गुगल मॅपला बेट केलेला आहे. असं नाही की मी कुठे थांबलो नाही, मी थांबलो पण होतो. आणि रस्ते एवढे मोकळे होते की नुसतं, पण सगळं सेफ्टीसोबत असं नाही की मी नुसतं पळत होतो, मागं पुढे बघत पण होतो. त्यानंतरच आणि आपल्याला काळोख होण्याच्या आधी पोचायचं होतं, त्यामुळे मी या गोष्टी केल्या. पण तुम्ही करू नका. मी केलं पण तुम्ही करायला जाऊ नका, कारण की मला खूप अनुभव आहे. गेले मी 12-15 वर्ष झालं बाईक राईड करतो आहे, कॅम्पिंग करतो आहे. तर मला खूप एक्सपिरियन्स आहे. असंच नाही की मनात आलं की निघालो मी. त्यामुळे मी केलं म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. तुमची कॅपॅसिटी किती ती बघा, की तुम्ही दिवसाला किती बाईक चालू शकता. डिपेंड आहे तुमच्या रायडिंग एक्सपिरियन्सवरती. उगाच मी केलं म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. अशी पण काही जणांना मी पाहिलं की त्यांना हम्पीला जाण्यासाठी त्यांनी 2 दिवस लावलेला आहे. मग ते दिवसाला 300-350 किलोमीटर करून असे दुसऱ्या दिवशी हम्पी पोचलेले आहेत. पण मला असं थांबत जायला आवडत नाही. आपलं डेस्टिनेशन एकदा निघालो, नॉनस्टॉप राईड मारली की लगेच आपण पोचतो. पण त्रास पण तेवढा, भले मी व्हिडिओमध्ये सांगत नाही पण आहे त्रास. ते आपण त्या टॉपिकवर परत कधीतरी बोलू. तर पहिल्या दिवशी मी हम्पीला पोचलो. हम्पीला पोचला, त्याच्यानंतर अर्ली मॉर्निंगला मी सकाळी उठून तो ब्लॉग तुम्ही पाहिला असेल. सेकंड डेला मी हम्पी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. सर्वात आधी मी विरूपाक्षा टेम्पलला गेलो. मला वाटते हम्पीपासून जिथं मी ज्या हॉटेलमध्ये होतो तिथून 14 का 17 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. नंतर मी गेलो सासूवेकाळू गणेश मंदिर, तिथे गेलो. परत विठ्ठल मंदिरला गेलो. परत लोटस महलला गेलो. त्यानंतर क्वीन बाथला सुद्धा मी व्हिजिट केली. तिथं खूप मोठं राणीचं एक वॉशरूम आहे म्हणायला हरकत नाही, आणि असं तलावासारखं बनवलं आहे. भले पाणी नाही आहे तिथे, पण तिथला एक्सपिरियन्स खूप भारी होता. विचार करा, आपण 10-12च्या खोलीमध्ये छोटंसं बाथरूम मानतो, पण त्या राजाने खूप मोठंसं बाथरूम मांडलेलं, आणि ते पाहून खूप बरं वाटलं. भले पाणी नव्हतं त्यामध्ये, पण ते स्ट्रक्चर एवढं भारी होतं ना. तर मी तिथे मला वाटते एक 5-10 मिनटं थांबलो. आधी तर मी पहिलं थोडंसं एक्सप्लोअर केलं, त्यानंतर मी शूट केलं. शूट करून मी निघालो. मला वाटते तिथून गेल्यावर राणीचा महल पाहिला मी तिथे. तर खूप काही गोष्टी मी दुसऱ्या दिवशी पाहिल्या. त्यानंतर मी तिथलं फूडसुद्धा ट्राय केलं, आणि फूड पण खूप छान होतं. पण मी एक राईस प्लेट मागवलं होतं, पण त्यात भात डोंगरा एवढा होता आणि चपाती 2च होत्या, ते पण छोट्या छोट्या होत्या. त्यामुळे थोडंसं मला त्रास झाला असं म्हणायला हरकत नाही. आता डिपेंड आहे तुमच्यावरती, काहींना सूट होतं काहींना होत नाही, पण मला ते झालं, त्यामुळे थोडासा त्रास झाला, बाकी काही नाही. त्यानंतर मस्तपैकी ज्या हॉटेलला मी आधी स्टे केलं होतं त्याच हॉटेलला मी जाऊन पुन्हा राहिलो. मला तिसऱ्याही दिवशी हम्पी एक्सप्लोअर करायचं थोडंफार राहिलं होतं, पण मला थोडा एमर्जन्सी कॉल आला म्हणून मला निघावं लागलं.
आणि तिथून मी साताराला गेलो, माझ्या घरी गेलो, तिथं राहिलो, दुसऱ्या दिवशी निघालो. काही लोकांचं वर खाली होऊ शकतं, डिपेंड आहे तुम्ही कसं राहा, तुमची लाईफस्टाईल कशी आहे. आता मी तर टेंटमध्ये पण राहू शकतो आणि कुठेही राहू शकतो, मला जिथं मिळेल तिथं. पण काही जे चोचले असतात की असंच आहे तसंच आहे, तर मग तुमचं बजेट ते तुम्हाला 10,000 पण कमी पडतील, 20,000सुद्धा कमी पडतील, 50,000सुद्धा कमी पडतील. तर माझी बजेट ट्रिप होती, त्यामुळे मी माझे चोचले, मला माहिती की मला काय हवं होतं ते मी त्यामध्ये करून घेतलं आणि हम्पी फुल एन्जॉय केली. अशी काही माझी प्लॅनिंग होती. नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय, व्हिडिओला लाईक करायला असू नका, कारण खूप मेहनत लागते, खूप म्हणजे खूप. बघा आता मी गरमीमध्ये बसलो आहे आणि व्हिडिओ शूट करतो आहे, तर ॲक्च्युली हे बोलावं नाही, पण कधी कधी असं वाटतं की सांगावं, कारण की जे व्हिडिओमध्ये दिसतं ते रियालिटीमध्ये तसं नसतं, त्यामुळे जग फसतं. तर असं काही आपली प्लॅनिंग होती, पण थोडं कधी करत जावं, लाईक बरं वाटतं जरा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल ते पण करा. आणि आपण आपल्या नेक्स्ट टॉपिकवरती येऊ, म्हणजे स्टेचं ऑप्शन कसं आहे. खूप सारे हॉटेल फिरल्यानंतर मला एक हॉटेल भेटलं, त्या हॉटेलचं नाव होतं तिरुमाला. आणि खूप बार्गेनिंग केल्यानंतर मला पर डेचे, म्हणजे पर डे म्हणण्यापेक्षा पर नाईटचे मला 600 रुपये घेतले. त्यात फूड नव्हतं, मला बाहेरून जाऊन खावं लागलं. आणि सेकंड डेला पण मी त्याच हॉटेलमध्ये राहिलो, का तर आणि मला त्यांची सर्व्हिस खूप आवडली, म्हणून मी नेक्स्ट डेसुद्धा त्यांच्याच हॉटेलमध्ये गेलो. पण तेव्हा मला त्याने रेट कमी केला, तेव्हा मला 500 रुपये घेतले. म्हणजे पहिले 600 रुपये, त्यानंतर 500 रुपये. आणि 500 रुपये का घेतल्याचं रिझन सांगतो, कारण थोडी आमची ओळख झाली होती, त्यामुळे थोडंसं त्यांनी कमी केलं. आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही एवढं लांबून बाईकने आलात तेही हम्पी पाहण्यासाठी, तर आमचंही कर्तव्य राहतं की तुम्हाला आम्ही हेल्प करावी. त्यामुळे त्यांनी मला थोडंसं 100 रुपये कमी केले. टोटल जर केलं तर 1100 रुपये होतात ते स्टेचं मला भेटलं. तसं खूप सारे ऑप्शन होते, पण आणि त्याचा फायदा एक होता की ते हम्पीच्या एकदम जवळ होतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर तुम्हाला हम्पीला जायचं असेल जर ट्रेनने, तर जवळचं स्टेशन आहे, त्या स्टेशनचं नाव आहे हॉस्पेट आहे. आणि जिथं मी राहिलो होतो तिथून, ज्या हॉटेलमध्ये मी राहिलो तिथून स्टेशन 2 मिनिटाच्या अंतर, तुम्ही असं चालत गेलं की तुम्हाला स्टेशन दिसतं. माझ्याकडून 500 आणि 600 रुपये घेतले, तर तुमच्याकडून घेतील असं नाही. जर तुम्ही सीझनमध्ये गेलात तर 1500 रुपये पण असतील, 2000 पण असतील. मी तर ऑफ सीझनला गेलो, त्यामुळे माझ्याकडून गर्दी कमी असल्यामुळे माझ्याकडून कमीच घेतले. तर असं काय स्टेचं ऑप्शन होतं. आणि फूडचं म्हटलं तर थोडं स्पायसी जेवण असतं, त्यामुळे थोडंसं जर कोणाला स्पायसी खायची सवय नसेल तर त्रास आहे. मी जास्त स्पायसी खातो, पण तरीसुद्धा काय मग तिथं मला त्रास झाला. डिपेंड आहे, तिथलं वातावरण पण थोडं दमट असं, उष्ण आणि थोडं दमटही म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे थोडंसं त्रास होतं तिथं. आणि गरमी खूप आहे, मला थंडी थोडी पण नाही वाजली, फक्त रात्री 3-3:30च्या आसपास थोडीशी थंडी वाजली. तुम्ही जर कुठे लॉंग राईड करत असाल तर पाणी पित राहा, पाणी खूप महत्त्वाचं आहे. जर पाणी नसेल तुम्हाला चक्कर येईल, खूप त्रास होता. त्यामुळे पाणी पित राहा, भले जेवल्यानंतर चालेल, पण पाणी पित राहा, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि पेट्रोलचा खर्च किती झाला याबद्दल जर सांगायचं झालं तर नवी मुंबई ते हम्पी जे अंतर आहे ते 700 किलोमीटर आहे. आणि माझी बाईक फुल टँक व्हायला 1200 रुपये ते 1000 रुपये घेते. आणि फुल टँकमध्ये 350 किलोमीटर बाईक चालते. तर 700 किलोमीटर जे अंतर आहे, म्हणजे नवी मुंबई ते हम्पी, तर मी 2 वेळा पेट्रोल टाकलं, म्हणजे 350 700 झाले. आणि येताना पण 2 वेळा पेट्रोल टाकलं, 350 700 झाले, म्हणजे किलोमीटर झाले. म्हणजे टोटल झाले आपले 1400. आणि तिकडचे 100 पकडले तर 1500 किलोमीटर. म्हणजे मी थोडं पेट्रोल होतं माझ्या गाडीमध्ये, म्हणजे टोटल पकडलं तर 4 वेळा पेट्रोल टाकलं. आणि जेव्हा मी टँक फुल करायला जातो, जेव्हा 3 लिटर ऑलरेडी माझ्या बाईकमध्ये असतं, ते रिझर्वला आहे, तर 1000 रुपयामध्ये माझी गाडी फुल होते, म्हणजे फुल टँक होतो बाईकचा. तर टोटल पेट्रोलचा माझा खर्च झाला आहे तो आहे 4,500 ते 4,500 पकडा, कारण की 100 किलोमीटर एक्स्ट्रा झालं तर 4,500चं पेट्रोल लागलं. आणि मला वाटते 4,500चं पेट्रोल लागलं. आणि माझं स्टेचे जे तुम्हाला सांगितलं 1100 रुपये. आणि फूडचं पकडलं जर 3 दिवसाचं फूड पकडा, जर एका दिवसाचे 500 रुपये जरी पकडले तर फूडचे माझे गेले 1500च्या आसपास काहीतरी गेले, थोडं वरखाली असेल. आणि बाकी जर तुम्हाला जर हम्पी फिरायचं असेल तर तिकीट लागते. जसं की तुम्ही विठ्ठल मंदिरला गेलात तर तिथं 50 रुपये तिकीट घेता, आणि ती तिकीट अख्ख्या हम्पीमध्ये कुठे गेलाही चालते. ती फक्त 24 तासासाठी असते, त्यात तुम्ही फिरू शकता. आणि त्यानंतर शेवटचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे, हम्पी का फिरावं. तसं बघायला गेलं तर हम्पी का फिरावं ह्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच भेटणार नाही, पण डिपेंड आहे तुम्ही कसं पाहता.
डिपेंड आहे तुमचा दृष्टिकोन कसा आहे. आता समजा मी या घरात बंद खोलीमध्ये बसलो तर इथे मी भिंतीमध्ये पाहिलं तरी त्यात प्रेमात पडू शकतो, किंवा मी एक पंखा बघतो, त्या पंख्यामध्ये मी काही गोष्टी चांगल्या बघू शकतो. डिपेंड आहे तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्हाला काय आवडतं. आता काही लोकांना कुठे जर फिरायला गेलं हॉटेलमध्ये मस्तपैकी आराम करायला आवडतो, ते हॉटेलच्या बाहेर निघत नाही. तर काही लोकांना थंडीमध्ये आवडतं, काही लोकांना गरमी आवडते, काही लोकांना पावसाळा आवडतो. डिपेंड आहे तुमच्यावरती. पण तरी पण सांगतो, मला जर कोणी विचारलं हम्पी का फिरावं, तर हम्पी ह्याच्यासाठी फिरावं की तिथे तुम्हाला इतिहास कळतो, तिकडची माणसं आधी कशी राहायची, तिथली शासन कसं होतं, राजवाडे कसे होते, परत तिथलं जे त्यांनी काम केलेलं आहे, मंदिरं कशी बांधलेली आहेत, आणि तुम्हाला एवढी मोठी मोठी दगडं आहेत ती कशी त्यांनी तिकडे घेऊन गेले असेल. तर खूप खूप रहस्यमयी आहे. जर विठ्ठल मंदिरला तुम्ही गेलात तर खूप लोकांना माहीत नाही, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. जर तुम्ही हम्पीमध्ये विठ्ठल मंदिरमध्ये गेलात तर तिथे विठ्ठलाचं मंदिर आहे, पण तिथे मूर्ती नाही का, तर ती आळंदीला जाऊन बसवली. आता खूप लोकांना प्रश्न पडतो असं का केलं. तिथल्या राजाला आपला विठोबा कुठेच जाऊ द्यायचा नव्हता. तुम्हाला जर माहिती आहे पूर्वीच्या काळात युद्ध खूप मोठ्या प्रमाणात चालायचे आणि राजाला आपला विठोबा नष्ट झालेला पाहायचा नव्हता, त्यामुळे त्यांनी त्याची स्थापना आळंदीला जाऊन केली. तर हे खूप लोकांना माहीत नसेल. जर ज्यांना माहीत असेल तुम्ही सांगू शकता किंवा हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजून सांगायचं म्हटलं तिथला इतिहास, तर मी तसं बोललोच तुम्हाला, तिथे काही रहस्यमय दगड आहेत. तर तुम्ही राजा वाजवलं तर त्यातून मृदंगसारखा आवाज येतो किंवा सुंदर असे आवाज ऐकायला मिळतात. आणि तिथलं बांधकाम तर एक नंबर अप्रतिम आहे. तुम्ही जर गेलात हम्पीला तर तिथलं जर तुम्हाला कोरीवकामाची जर आवड असेल, तिथं कोरीवकाम एक नंबर केलेलं आहे. हम्पीमध्ये गेला तर तिथल्या कामाने पाहाल तर ते एकावर एक अशी दगडं रचून त्यांनी बनवलेलं खूप. तुम्ही जर हम्पी बाजारला गेला तर तिथे असे लाईनीत तुम्हाला बाजारपेठ दिसेल. ते सगळे जे पिलर आहेत ते एकावर एक चढवले आहेत, त्यात सिमेंटचं काही काम केलेलं नाही आहे. विचार करा, आजकालचे जे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे जे ब्रिज बनतात ते मला वाटते काही वर्षाचं तुटून जातं, काही वर्ष पण एका वर्ष 6 महिन्यात तुटायला सुरू होतात, पण ते अजून रचलेले अजून पडलेले नाहीत. इकडच्या गव्हर्नमेंटची एक चांगली गोष्ट सांगायची म्हटली तर जे पडलेले पिलर आहेत किंवा पडलेले मंदिर आहेत ते जसेच आहे तसेच ते उचलून ते लोक ते बनवतात. त्यातही सिमेंटचं काही काम करत नाही. थोडंफार कुठे गरज पडली तर लावत असेल ना, तर ते काही कुठेही सिमेंटचं वापर केला जात नाही आहे. ते पाहून खूप बरं वाटतं. आणि तसं तर खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या हम्पीबद्दल. मी जर बसलो सांगायला तर वेळ कमी पडेल. इतिहासाबद्दल प्रेम नसेल किंवा त्यांना जाणून घ्यायचं नसेल तर प्लीज त्यांनी जाऊ नये. कारण की तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण 50 रुपयाची नोट नेहमी आपल्या पॅकेटमध्ये ठेवतो. पहिलं माझं खूप कलेक्शन होतं पैशाचं, जे 3 रुपये 2 रुपयाचा नोट होता, 1 रुपयाची नोट होती, 5 रुपयाची नोट, खूप सारं. तर मला त्याच्या मागचा इतिहास जाण्यात खूप रुची होती. तर मी एकदा 50 रुपयाच्या नोटवर पाहिलं होतं की हम्पी लिहिलेलं होतं. तर मी नाही, हम्पी आहे कुठे. मग मी थोडं सर्च केलं, कळलं की हम्पी जे आहे कर्नाटकमध्ये. तिथून माझा हा प्रवास सुरू झाला की हम्पीला जाण्याचा. मेन म्हणजे आवड ही खूप महत्त्वाची. तुम्ही किती त्या चिकाटीने त्या गोष्टीकडे पाहता किंवा किती तुमचं प्रेम आहे त्या गोष्टी, ते खूप मॅटर करतं. मग तुम्ही हम्पीच काय, तुम्ही कुठे लद्दाख करू शकता, स्पिती करू शकता, केदारनाथ करू शकता. ते डिपेंड आहे की तुम्ही तुमचं काम कसं करताय, मन लावून करताय का टाइमपास करून करताय, किंवा तुमचं त्याबद्दल किती प्रेम आहे, त्यावर तुमचं प्रेम ठरतं. तर असं काही या व्हिडिओमध्ये होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघताय आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजूनही केलं असं करून घ्या. चला मग पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ मिळतो. तोपर्यंत बाय बाय. निवांत कुठं. चला.